नमस्कार. शेतकरी बंधूंसाठी महत्त्वाची बातमी आहे. मान्सून केरळमध्ये कधी पोहोचणार, कोकणामध्ये मान्सून कधी येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, तसेच पेरण्या किती तारखेपर्यंत लागणार पाहूयात मित्रांनो. याबद्दल नवीन अंदाज मान्सूनचा जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, मान्सून 1 जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर धडकता असतो नेहमी. मात्र हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाही मान्सूनची प्रगती समाधानकारक असून तो वेळेमध्येच केरळमध्ये पोहोचणार आहे. संपूर्ण देशाचा विचार करता यंदा सरासरीच्या तुलनेत 92 ते 95% पावसाचा अंदाज आहे. तर केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर 8 ते 10 दिवसात मान्सून हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि मुंबईमध्ये मान्सून 10 ते 12 जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. पुणे आणि मध्य महाराष्ट्रात 15 जूनपर्यंत मान्सून राज्याच्या अंतर्गत भागामध्ये पोहोचणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जूनच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 20 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. मान्सून वेळेवर येत असला तरी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिलेला आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की जोपर्यंत 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये. पुरेसा पाऊस होण्यापूर्वी पेरणी केल्यास दुबार संकट येऊ शकतो. यामुळे सध्या मे महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र मान्सूनची मुख्य वाटचाल ही अरबी समुद्रातील वाऱ्याच्या वेगावर अवलंबून राहणार आहे, असे हवामान विभागाने आज जाहीर केलेले आहे. तर मित्रांनो, अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.